नमस्कार मंडळी, मी योगिनी भागवत जोशी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय एक सुंदर अशी कविता वाचून दाखवते। देवाने परमेश्वराने आपल्याला अतिशय सुंदर आयुष्य दिलेलं आहे। ह्या आयुष्यामध्ये आपण खचून न जाता अगदी छानपणे उभार राहिलं पाहिजे किंवा धीटपणे आपल्याला जगता आलं पाहिजे, त्याच्यावर ही कविता आहे। फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहेस, फक्त तू खचू नकोस। प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत। अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडी हसून बघ, आयुष्य सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहेस, फक्त तू खचू नकोस। उठ आणि उघड डोळे, पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नाही म्हणत काहीतरी असतेच थोडे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नाही म्हणत काहीतरी असतेच थोडेसे। उगाच कुडत तू बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। जर सामर्थ्य आहे हातात तर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, जर सामर्थ्य आहे हातात तर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल। विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। खरंच मित्रांनो, मंडळींनो, देवाने आपल्याला असं सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे आणि तेही एकदाच दिलेलं आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही बऱ्या वाईट घटना घडत असतात आयुष्यामध्ये, आपण त्याला सामोरे जात असतो, पण तेव्हा खचून न जाता धीटपणे आपण उभं राहिलं पाहिजे। सगळे आपल्या मदतीला नेहमीच देव धावून येत असतो, त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको, हे अगदी खरं आहे। कशी वाटली तुम्हाला ही कविता? मला ह्या कविचं नाव माहीत नाही, पण मला ती आवडली म्हणून मी ती तुमच्यासाठी शेअर केली आहे। धन्यवाद।